नमस्कार ताई, माय माऊली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज 31 डिसेंबर या वर्षाचा शेवटचा दिवस. वर्ष 2025 आपल्याला खूप काही गोष्टी शिकून गेल्या. हे वर्ष खूप आनंदात आणि मजेत गेलं. खूप भारी वाटलं या वर्षामध्ये. म्हणून ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आज आपण याला आज खूप आनंदाने आणि भरभराटीने एन्जॉय करूया. हे पहा, माझी संध्याकाळची तयारी झालेली आहे, दिवाबत्ती झालेली आहे. आज शेवटचा दिवस म्हणून आज एक नवीन एन्जॉय करण्यासाठी आपण एक नवीन आयटम बनवूया, म्हणजे नवीन रेसिपी बटाटा वडा. यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे. इथे आलू स्टीम करून घेतले, त्याला थोडंसं मॅश केलं नॉर्मली. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं. मोहरी, जिरं टाकून घेऊया. मग कडकडीत फोडणी देऊया आपण. जे मिक्सरमध्ये काढलं होतं मसाला तो टाकूया. हे पहा, त्याला परतून घेऊ व्यवस्थित. हा मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा, म्हणजे भाजी चवदार लागते. मॅश केलेले आलू त्यामध्ये टाकूया. चला, आता आपण आलू वड्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवूयात. आमच्या इथे ही चटणी कंपल्सरी असते. आपली चटणीसुद्धा इथे रेडी झालेली आहे. हे पहा, कसला लोक पार्टी करतात, पण आम्ही घरीच एन्जॉय करतो. तर आलूच्या भाजीचे मी थोडे बाउल्स बनवून घेतले. त्याला प्रेस करून कढई ठेवली आहे गॅसवर तळण्यासाठी. इथे पहा, बेसन तयार करून ठेवलं मी. मिरच्या फ्राय करू आधी. हे पहा, इथे वडेसुद्धा आपले तयार झालेले आहे. ताट दुसरं घ्यायचं असतं पूजा. आम्ही 31 घरीच एन्जॉय करतो. फॅमिलीसोबत मजा येते. यासाठी आज नवीन काय बनवावं म्हणून वडापावची रेसिपी बनवली. हे पहा, आता तेलामध्ये चांगले ओसूक होऊ दिला. गॅस कमी ठेवावा, मीडियम, म्हणजे बेसन व्यवस्थित होतं. हे पहा, किती छान वाटत आहे आपले वडापाव. गॅस मीडियम ठेवावा. इथे आपले बटाटा वडा तयार झालेले आहे. हे पहा, किती भारी वाटतं ते, सेम हॉटेलसारखे. रात्री 12 वाजता आम्ही थोडंसं एन्जॉय करण्यासाठी पेस्ट्री आणली होती आणि 12 वाजेपर्यंत जागलो सुद्धा होतो. करेक्ट 12 वाजले. सो आता आम्ही केक कापून घेतो. कशी बी करा. फॅमिलीसोबत एन्जॉय करतो. हॅपी न्यू इयर 2026. हॅपी न्यू इयर. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद.